आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवण्याचा उद्देश आहे का हू घातलेली सार्वत्रिक 2025 ची नगर परिषदेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये झालेला मोठा गैरकारभार आज ह्या आम्ही तुमच्या माध्यमातून जुन्नर शहराच्या लोकांमध्ये आज आणत आहोत। जे आमच्या समोर जे दिसतंय, आज आम्ही उमेदवार आहेत, आमच्या समोर जे दिसतंय, अनेक अर्ज देऊन, अनेक लोकांचे स्थळ पंचनामे करून, अनेक लोकांचे घरात स्थळ पंचनामे करून त्यांचे कागदीपत्रे पुरावे देऊन सुद्धा ते मतदार त्या प्रभागात लावले गेले नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे त्या जी प्रभाग रचना केली गेली, ती प्रभाग रचना जी आहे ती कलेक्टर झाले, मुख्याधिकारी साहेब झाले, तहसीलदार झाले, यांच्या मान्यतेने आज ही प्रभाग रचना ही आपली अंमलात येते, बरोबर। आणि आज ती अंमलात आल्यानंतर त्याचं पालन कितीपर्यंत नगरपालिकेने केलं हेही आपलं बघणं गरजेचं आहे। जर तुम्ही बघितलंय प्रभाग क्रमांक 10, या प्रभाग क्रमांक 10 ची प्रभाग रचना जर बघितली गेली तर आपण प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता, आणि जे मतदान प्रभाग 10 मध्ये आलेलं आहे ते मतदान तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता। म्हणजे नगरपालिकेचा झालेला आणि प्रशासनाने केलेला हा गैरकारभार हे समोर आहे आणि हे प्रत्येक ठिकाणावर झालेला आहे। आणि जाणून बुजून मला असं कुठेतरी वाटतंय की प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 हे जे मतदार प्रभाग आहेत हे जाणून बुजून टार्गेट केले गेले आणि जाणून बुजून इकडली जी बहुल संख्या असेल किंवा मतदार असेल, हे मतदारांना इथं एकदम यांच्यावरती पूर्णपणे अन्याय झालेला आहे। उमेदवारांवर अन्याय झालाय, मतदारांवरती अन्याय झालाय। म्हणजे संविधानिक पद्धतीने हे निवडणूक लढवण्याच्या हेतूने या दृष्टिकोनातून आम्ही चालत होतो, परंतु गैरसंविधानिक पद्धतीने आज आम्हाला प्रशासनाचा कारभार आज या समोर दिसून आलाय। मला माहिती आहे आज नगरपालिकेकडे किती अर्ज देऊन, किती तळतळ करून आणि कितीही त्यांच्या समोर बोलून काही त्याचा फायदा होणार नाहीये। आज ते फक्त हेच सांगू शकता की निवडणूक निर्णय अधिकारी याचा निर्णय घेणार आहेत। शेवटपर्यंत त्यांनी प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक उमेदवाराला विश्वासात ठेवून त्यांनी काम केलं, परंतु त्यांचा विश्वासघात आज नगरपालिकेने केलेला आहे। जर मतदार यादी आहेत, जर त्यांनी ते मतदार प्रभाग 10 मधले प्रभाग रचनेनुसार त्यांनी कधी दाखवले तर एक मताला जे सांगाल ते आम्ही बक्षीस देण्यास नगरपालिकेला आणि प्रशासनाला तयार आहेत, तर त्यांनी किती गैरकारभार या याद्यांमध्ये घोळ केलेला आहे हे जाणून बुजून झालेलं आहे। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली हे काम केलंय याची उघड प्रशासनाने करावी आणि तुम्ही मीडिया मार्फत त्यांना विचारावं की कोणाच्या दबावाखाली तुम्ही आज, मग प्रभाग रचनेचा अर्थच राहिलेला नाहीये। प्रभाग रचना ही कुठल्या आधारावर तुम्ही केली? प्रभाग रचना ही आधारित असते यादीनुसार, प्रभाग रचना ही यादीनुसार आधारित असते आणि यादी ही प्रभाग रचनेवरती आधारित असते। पण जर तुम्ही बघाल एक अख्खी पेटच तुम्ही त्या प्रभागामध्ये ऍड केली, म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला अख्खी पेट तिथे ऍड करायचा एका प्रभागामध्ये, ती कोणतीही असो, कुठलीही पेट असो। म्हणजे आज झालेला हा कारभार हा मोठा गैरकारभार आहे। नगरपालिकेचे अधिकारी अत्यंत त्यांच्याकडे प्रश्न आणि त्यांच्याकडे जाब विचारले गेल्यावर मूग घेऊन बसलेले आहेत, कुठल्याही प्रकारे उत्तर देण्यास ते तयार नाहीयेत। आम्हाला माहित नाही, निवडणूक आयोगांनी कडून ही झालेली चूक आहे हे सरळ ते सांगतायत। त्यांनी आम्हाला आमच्या अधिकारात ही याद्यांचं नाहीये, आमच्या अधिकारात हे बसत नाही, म्हणजे जाणून बुजून प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 हे जाणून बुजून टार्गेट केले गेले। याच्या पाठीमागे कोण आहे हे तुम्ही चौकशी करावी। म्हणजे तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी च्या वरती सगळं टाकताय, म्हणजे तुमचा काही कारभारच नाही। मग तुम्ही स्थळ पंचनामे केले कशाला? स्पॉट व्हिजिट केली कशाला? डॉक्युमेंटचे पुरावे मागितले कशाला? आणि हरकतीचे टाइम घेतले कशाला? आम्हाला हे सांगण्याचं उद्दिष्ट आहे आमचं। तुम्ही जुन्नर शहरवासियांना मी सांगतो का निवडणूक ही तर बॅलेट ईव्हीएम वरती होणारच आहे, परंतु याद्यांमध्येच निवडणूक चालू झालेली होती। ज्या दिवशी याद्या आल्या त्या दिवसापासूनच निवडणूक चालू होती। म्हणजे ज्याने त्याच्या फेवरचा मतदार असेल ते त्यांच्या प्रभागात घेणार, ज्याचे सोयरे असतील ते त्यांच्या प्रभागात घेणार, त्याला काही प्रशासनाचे अधिकारीही त्याच्यामध्ये सामील आहेत, काही उमेदवारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि काही नेतेही त्याच्यामध्ये सामील आहेत। कोणाच्या दबावाखाली हे काम केलं गेलं नक्की हे आपण उघड आपण समोर आणावं ही आमची प्रशासनाला आणि सर्व मीडियाला विनंती आहे की तुम्ही याचा उघडपणे काय काळा कारभार झालेला आहे हे जाहीरपणे उघड करावं। पुढचं पाऊल काय? हे सगळं झालं, निवडणूक आम्ही लढणार म्हणजे लढणार कुठल्याही परिस्थितीत। त्यांनी किती सोयरे नाती गोती कुठून जरी आणून टाकले, शेवटी आम्ही निवडणूक लढणार आणि मी जिंकणार।
आम्ही जनसामान्य लोकांच्या विश्वासावर निवडणूक लढतोय, आम्ही लोकांच्या भरोश्यावर लढवतोय. आम्ही अचानक बिनकुळीप्रमाणे प्रभागात आलेलो नाहीये. पाठीमागच्या 8 वर्षापासून 10 वर्षापासून समाजाची सेवा करतोय आणि समाजात मिळून मिसळून काम करतोय. आम्ही काही नवीन उमेदवार नाहीये. शेवटी जे आहे ते मैदानात समजणार आहे. ज्यांनी त्यांनी जे सुरी नाती गुती इकडे आणून टाकली त्यांना त्यांचे समोर दिसतंय, चित्र जे आहे ते दिसतंय, म्हणून त्यांनी हे केलेला घोळ आहे. तरी त्यांना मी हे सांगतो तर निवडणूक ही आम्ही जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार. आरोप कुणावर आहे? नगरपालिका प्रशासनावर आमचा एकदम पूर्णपणे आरोप आहे की त्यांनी याद्यांमध्ये फेरबदल केलाय. 1 ते 7 मध्ये कुठलाही फेरबदल झाला, सगळे फेरबदल त्यांनी तिथे केले. मतदारांची नवीन नोंदणी असेल, कुठं काही मतदार चेंजेस असेल, इकडलं मत इकडे गेलं असेल, तुम्ही आजपर्यंत सांगा प्रत्येक 1 ते 7 मतदार याद्यांमध्ये चेंजेस झाले. आणि आज तुम्ही बघितलं तर मतदार प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 या 3 प्रभागांमध्ये कुठल्याही एकही मताचा फेरफार झालेला नाही, एकही मत चेंजेस केले गेले. जी मतदार यादी 1 तारखेला प्रसारित झाली, 31 तारखेला समजा, तीच मतदार यादी आज अंमलात आलेली आहे. म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली. तुम्ही हे आणून द्या, तुम्ही स्थळ पंचनामे करा, तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या, आधार कार्ड आणून द्या, हे सगळे आमची दिशाभूल करण्याचं काम चालू होतं. म्हणजे नगरपालिका हे कुठल्या तरी दबावाखाली काम करत होती. म्हणजे जाणून बुजून तुम्ही 3, 5 आणि 10 या प्रभागाला टार्गेट केलं गेलेलं आहे. हे मी आज तुम्हाला या तुमच्या मीडिया मार्फत सांगतोय. जाणून बुजून अत्यंत त्यांना प्रश्न जाब, निवडणूक निर्णय अधिकारी असेल, प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी असेल, त्यांना जाब विचारल्यानंतर अत्यंत मून मिळून बसलेले प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 10 याबाबत ते बोलण्यास कुठल्याही प्रभाग मध्ये बोलत नाहीये, काहीच बोलत नाहीये. त्या प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला काय माहित नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती. म्हणजे तुम्ही काय करत होते? तुम्ही पीठासीन अधिकारी जे इथे नेमले गेले, तुमच्या हाती निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी हे मुख्य अधिकारी चरण कोल्हे साहेब आहेत. त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न विचारले गेले, अत्यंत मूग मिळून बसलेले, काहीच बोलत नाही. साहेब आमच्या हातात काही नाही, आमच्या हातात. मग कोणाच्या हातात होतंय नक्की? आम्हाला हे तरी प्रश्न सांगा, उत्तर द्या त्याचं. कोणाच्या हातात होतं? म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली प्रभाग क्रमांक 3 असेल, 5 असेल, 10 असेल, हे तिथे गेले. म्हणजे तुम्ही मतदार यादीची संख्या 30 ठेवली, त्याच्यातून फक्त लोक त्याच्यामधून जाणून बुजून काढून घेतले. म्हणजे जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरांमधले 2 मते प्रभाग 3 मध्ये, प्रभाग 2 मध्ये, प्रभाग 10 मध्ये. म्हणजे सॉफ्टवेअर टेक्निकली प्रॉब्लेम तुमचा झाला. तर टेक्निकली प्रॉब्लेम फक्त एका पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांवरच झाला का टेक्निकली प्रॉब्लेम? हे तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो की जे झालेलं आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये पण अन्याय झालाय, प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालाय, प्रभाग क्रमांक 5 मध्ये झालाय, प्रभाग क्रमांक 10 मध्ये झालाय. अचानकपणे 11th अवर्सला 273 मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये ऍड झाली. कुठून झाली? कोणते स्पॉट पंचनामे केले, कोणते स्थळ पंचनामे केले, कुठल्या आधारावर तुम्ही 273 मतं वळवली? हे सांगणं फार जुन्नर शहरामधील लोकांसमोर आणणं फार गरजेचं होतं. आम्ही आणली. शेवटी निवडणूक ही मतदार याद्यापासूनच चालू झालेली आहे. ज्याला रबर ग्राउंड दिसतंय, ज्याला पायाखालची वाळू सरकली, त्यांना हे समोर दिसतंय म्हणून त्यांनी केलेला हा काळा कारभार असेल. माझी प्रत्येक जनतेला आणि सर्व जुन्नर शहरातील सर्व वासियांना विनंती आहे की जे काम करणारे व्यक्तिमत्व असेल, जे काम करणारा असेल, त्याच्या पाठीमध्ये ठामपणे उभे राहा आणि त्याचं काम करा आणि त्याला जनतेतून निवडून द्या. माझी अशीच विनंती आहे. कारण झालेला हा कारभार याचा आम्ही जाहीर निषेध करतो. निवडणुकीमध्ये होणारे या नुकसानावर तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? निवडणुकीमध्ये झालेला हा गैरकारभार जे आहे हे आम्ही प्रशासनाला जबाबदार धरणार. शेवटी प्रशासनाच्या हातात होतं हे सगळं काम करणं, मतदार याद्या प्रसारित करणं. म्हणजे आमच्याकडे तर इतिहास झाला. एक अंतिम यादी प्रसारित झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी अंतिम यादी प्रसारित झाली. अंतिमचा शब्द नगरपालिकेला कळला का? पहिले मला त्यांनी हे उद्दिष्ट, आम्ही आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं आम्हाला, साहेब तुम्ही विश्वास ठेवा, हे झालेली सॉफ्टवेअर आणि टेक्निकली चूक आहे. 2 नगरपालिकांमध्ये हे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम झाला. त्यांना विचारलं ते म्हणलं साहेब आम्ही आम्ही लेखी हरकती घेतल्याय, पण हरकतीचा वेळ होता त्यावेळी हरकती आम्ही लेखी घेतलेल्या आहेत. साहेब आता आपण असं सांगितलं की 31 तारखेला एक यादी प्रसिद्ध झाली, 30 तारखेला एक यादी प्रसिद्ध झाली, हा बरोबर ना? त्याच्यानंतर आपण अंतिम बद्दल विचारलं, बरोबर. मग या 2 याद्या जाहीर झाल्या तेव्हा आपण आक्षेप का नाही घेतला? बरोबर. आता 31 तारखेला त्यांनी मला जी यादी दिली त्याची पावती माझ्याकडे आहे, बरोबर. ती शिक्क्याची पावती आहे माझ्याकडे. त्यांनी जी मला दिली त्याच्यावरती प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2507 टोटल आहे. त्याच्यानंतर दुसरे त्यालाही 31 तारीखच दिली. 1 तारखेला यादी प्रदर्शित झाली, लिंक ऑटोमॅटिक व्हॉट्सअपवरून डिलीट झाली आणि 1 तारखेला दुसरी यादी प्रसारित झाली. त्याला सांगितलं 31 तारखेलाच झाली. म्हणजे मी घेतलेली 31 तारखेला यादी आणि आलेली 1 तारखेला यादी, हे 2 तारखेला 1 तारखेला जी यादी प्रसारित झाली ती पण 31 तारखेलाच यादी प्रसारित केली असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एक यादी 2507 आणि एक यादी 2784
असे 2 टोटल प्रभाग क्रमांक 10 मध्ये आले. नाही, हे तुमच्या समोर असताना तुम्ही त्याच्यावर आक्षेप का नाही घेतला? आम्ही आक्षेप घेतला. त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर प्रॉब्लेम झाला, टेक्निकली प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही हे प्रॉब्लेम सुधारित करणार आहे. तुमचे जे काही मतदार कुठे गेले आहेत, जे मतदार याच्यामध्ये आलेले आहेत, ते मतदारांची यादी तुम्ही आम्हाला आणून द्या. आम्ही त्याप्रमाणे त्यांचे स्पॉट व्हिजिट जे आहेत ते आम्ही माहिती काढून, आता तर आम्ही स्पॉट व्हिजिटला जाऊ शकत नाही कारण हरकतीची वेळ संपलेली आहे. आम्ही त्या पद्धतीने त्या विभागातल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जे ते मतदान तिथं लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लई तर लई 2-5% मध्ये फरक तुम्हाला यादींमध्ये दिसणार आहे, अशी आम्हाला विश्वास देऊन त्यांनी नगरपालिकेतून परत पाठवलं. परंतु आम्हाला हे माहित नव्हतं की ही नगरपालिका कुठल्या दबावाखाली काम करते, कोणातरी बड्या नेत्याच्या दबावाखाली काम करते. म्हणजे ही प्रत्येक मतदाराची आणि उमेदवाराची दिशाभूल करत आहे. निवडणूक ही याद्यांपासून चालू झाली. मी तुम्हाला सांगतोय, निवडणूक ही रिंगणात येण्याची गोष्ट वेगळी आहे, ते मतदार मत देणार ही गोष्ट वेगळी आहे. परंतु उमेदवारांनी ही निवडणूक याद्यांपासूनच सुरू केली. सोयरी नाती गोती सगळी एका प्रभागात आणून कुठेतरी 200, 500, 300 मतांचा पॉकेट आउट केला आहे. आपण नाती गोती आणली, सोयरी आणली, नक्की कोणी आणली? 273 मतं. आम्ही कोणावरती कोणाचं नाव घेऊन आरोप करणार नाही. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, जे झालेले कृत्य हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. 2 याद्या मतदार याद्या प्रभाग 10 माझ्याकडे आहेत. एकाची टोटल 2507 आहे, दुसऱ्याची टोटल 2784 आहे. म्हणजे ही झाली कशी, अचानकपणे कशी झाली? ही यादी मी घेतलेली आहे रात्री, तिथून घेतलेली आहे 5 नगरपालिका बंद होण्याच्या अगोदर, आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर तिथं मतदार यादी जी दिसते ती 2784 ची. म्हणजे रात्रीतून काय कोणी दुसऱ्या जीन येऊन कोणी भूत येऊन ती मतदार यादी चेंज केली काय? म्हणजे रात्रीतूनच कुठेतरी गैरकारभार झालाय, काहीतरी काळा कारभार झालेला आहे. हे आम्हाला सर्वांना दिसून आलं आणि आम्ही हे आज जनतेसमोर आणतोय. त्या झालेला कारभार अत्यंत चुकीचा झालेला आहे. याद्यांपासून निवडणूक चालू झालेली आहे आणि आम्ही नगरपालिकेने केलेल्या या कामाचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. तुम्हाला बोलायचं